हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या सोमवार 16 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, कान्हा सरकारच्या रूममध्ये जाणार होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि कान्हा सरकारच्या रूममध्ये पोहोचला. सरकारची सिक्रेट डायरी त्याच्या हाती लागली, परंतु कान्हा काही सरकारच्या हाती लागला नाही. कान्हाला सरकारने पकडलेलं नाहीये आणि कान्हाच्या हाती सरकार विरुद्ध सगळ्यात मोठा पुरावा लागलाय. सरकारची नाही तर तेजस्विनीची एक डायरी कान्हाला सापडली आहे, ज्यामध्ये तेजस्विनीने म्हणजेच सखीच्या खऱ्या आईने या डायरीमध्ये लिहून ठेवलं होतं की मला माझ्या बहिणीपासून धोका आहे. म्हणजे आता कान्हाला एवढं तर समजलंय की सरकारला म्हणजेच तेजस्विनीला एक बहीण सुद्धा आहे आणि आता एवढं समजल्यावर ती बहीण जुळी सख्खी बहीण आहे. एकसारख्या दिसणाऱ्या दोन व्यक्ती आहेत हे कान्हाला समजायला जास्त वेळ लागणार नाही आणि लवकरच तो सरकारच्या सत्यापर्यंत पोहोचेल एवढं मात्र नक्की. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कान्हा म्हणजेच आपला कबीर किर्लोस्कर आपल्या घरी असतो आणि त्याची माँ राजलक्ष्मी किर्लोस्कर त्याला जाब विचारते. कबीर, मी तुला सांगितलं होतं की तू सखीच्या प्रॉपर्टीचे सगळे पेपर्स तयार करून घे. तू ते पेपर्स तयार करून घेतले की नाही? कान्हा हा आजीला खोटं सांगतो. हो मा, मी ते पेपर्स तयार करायला सांगितले आहेत, लवकरच ते तयार होऊन येतील. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कान्हाला हे अजिबात पटलेलं नाहीये की सखीची सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घ्यायची. त्यामुळे तो चालढकल करतोय. मला सुद्धा हे माहीत असतं आणि मा ही लगेचच कान्हाला म्हणते, कबीर जा, तेथे एक फाईल ठेवली आहे, तेवढी फाईल घेऊन ये. कबीर ती फाईल घेऊन येतो आणि ही फाईल उघडून पाहतो तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण माने आधीच प्रॉपर्टीचे पेपर्स तयार करून घेतलेले असतात आणि मा ही कबीरला म्हणते, कबीर हे तेच प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत जे मी तुला बनवायला सांगितले होते आणि यामध्ये असं लिहिलंय की मी सखी, माझी संपूर्ण प्रॉपर्टी, माझे सगळे हक्क माझा नवरा कबीर देवदत्त किर्लोस्कर याच्या नावावर करत आहे. कबीरला जबर धक्काच बसतो आणि तो विचारतो, मा हे काम तर तुम्ही मला सांगितलं होतं की प्रॉपर्टीचे पेपर्स तयार करून घे, मग तुम्ही स्वतःहून हे पेपर्स का तयार करून घेतले? मा म्हणते, कबीर मला माहिती आहे की मी जेव्हापासून तुला हे काम करायला सांगितलंय हे तुला पटलेलं नाहीये, त्यामुळे तू हे काम करण्यास चालढकल करत होता, मनापासून हे काम करत नव्हता. त्यामुळे हे काम करण्यास खूप वेळ लागेल हे मला चांगलंच माहीत होतं. त्यामुळे मी स्वतःच हे पेपर्स तयार करून घेतलेत. आता फक्त तुला एवढंच काम करायचंय की सखीचे या पेपर्सवर सह्या घ्यायच्या आहेत आणि मला असं वाटतं तुझ्यासाठी हे काम खूप सोपं आहे. परंतु कान्हाला हे पटलेलं नसतं आणि कान्हा म्हणतो, मा हे मला खूप चुकीचं वाटतंय, कारण सरकारने सुद्धा मला तेच करायला सांगितलंय. सखीशी खोटं बोलून, सखीला फसवून सखीची संपूर्ण प्रॉपर्टी सरकारच्या नावावर करून घ्यायची, तिचे या पेपर्सवर सह्या घ्यायच्या आणि मी सुद्धा तेच करतोय. पण मी तर सखीचा नवरा आहे ना? तर मा विचारते, काय तू सखीचा नवरा आहेस? तू विसरलास का? तू सखीचा नवरा असल्याचं नाटक करतोय. तू काय तिचा खरा नवरा नाहीये. तुमचं लग्न झालंय हे मला मान्य आहे, पण सखीचं लग्न कान्हा महाडिकशी झालंय आणि कान्हा महाडिक नावाची व्यक्ती या जगात अस्तित्वात नाहीये. तर कबीर देवदत्त किर्लोस्कर नावाची व्यक्ती आहे आणि कबीर देवदत्त किर्लोस्कर हा फक्त नाटक करतोय. आणि कदाचित तू हे विसरलाय की कोणताही नट एखादा अभिनय करत असतो, एखादी भूमिका साकारत असतो, ती फक्त पडदा उघडा असेपर्यंतच, जोपर्यंत प्रेक्षक त्याच्या समोर आहेत. एकदा का पडदा पडला तो स्वतःची वेशभूषा, स्वतःच्या चेहऱ्याला लागलेला रंग, मेकअप उतरून टाकतो आणि आपल्या खऱ्या रंगात येतो. तसंच कबीर देवदत्त किर्लोस्कर कान्हा महाडिकची भूमिका साकारतोय, नाटक करतोय आणि एकदा का आपला पडदा पडला, आपलं नाटक संपलं की कान्हा महाडिक कायमचा गायब होणार आणि फक्त कबीर देवदत्त किर्लोस्कर उरणार. हे ऐकून कान्हाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि मा त्याला ठणकावून सांगते, मला आहे ना फक्त माझं ध्येय दिसतं. मला माझ्या मुलाच्या देवदत्तच्या खुनाचा बदला घ्यायचा आहे. ज्या सरकारने त्याचा खून केला तिला बर्बाद करायचंय आणि माझी अशी अपेक्षा आहे की तुला सुद्धा फक्त तेवढंच ध्येय दिसावं, त्याशिवाय इतर कोणत्याही गोष्टींचा विचार करू नको. कान्हाला
तुझ्यावर जास्त वरचढ ठरवू देऊ नको. एवढं लक्षात ठेव, आपलं ध्येय हे आपल्यासाठी कोणत्याही इतर व्यक्तीपेक्षा, भावनेपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे, असं आजी मा कबीरला ठणकावून सांगते आणि तेथून निघून जाते. पण कबीरला खूप वाईट वाटतं, कारण त्याचं ध्येय तर त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे, पण सखीच्या भावना, सखीवर त्याचं असलेलं प्रेम हे सुद्धा त्याच्यासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि इकडे सरकारच्या बंगल्यात सरकार ही चक्क कुल्फीच्या रूममध्ये कुल्फीबरोबर सापशिडी खेळत असते आणि कुल्फी खूप घाबरलेली असते. सरकार ही कुल्फीला म्हणते, पहा, आता मला जर एक पडला ना तर हा मोठा ॲनाकोंडा तुला खाऊन टाकेल. कुल्फी आणखीनच घाबरते. सरकार लगेचच एक आणते आणि आपल्या सोंगटीने चक्क या मोठ्या ॲनाकोंडासारखं या कुल्फीला खाऊन टाकते. त्यामुळे कुल्फी थरथर कापत असते. सरकार हे सगळं जाणून बुजून करत असते कुल्फीला घाबरवण्यासाठी. कुल्फी घाबरून म्हणते, सरकार, मला खूप अभ्यास आहे, मला अभ्यास करायचा आहे, मी जातीये, असं म्हणून ती जाऊ लागते. तर सरकार चक्क कुल्फीचा हात पकडते आणि म्हणते, असं कसं जातीयेस? तुला अचानक अभ्यास सुचतो? नाही, आता हा खेळ सुरू केलाय ना, तर जोपर्यंत हा खेळ संपत नाही तोपर्यंत येथून उठायचं नाही. सरकारबरोबर खेळायचं असलं ना तर एकतर तुमचा विजय होतो किंवा तुमचा पराभव होतो, असं मधूनच सोडून जाता येत नाही, असं सरकार कुल्फीला ठणकावून सांगते आणि तिला जबरदस्तीने पुन्हा एकदा खेळायला बसवते. कुल्फी खूप घाबरलेली असते आणि सरकार तिला डोळे दाखवते, तिला आणखीनच घाबरवते. तेवढ्यात गौतम तेथे येतो आणि सरकार आणि कुल्फी एकत्र खेळताय हे पाहून गौतमलाही सुद्धा खूप भीती वाटते. कुल्फीला वाटतं आपले बाबा आलेत, ते आपल्याला वाचवतील, परंतु सरकारसमोर बोलण्याची गौतमची काही हिंमत नसते. आणि इकडे कान्हा घरी आलेला असतो आणि गौतमने त्याला जे कोडं पाठवलेलं होतं ते कोडं तो व्हाईट बोर्डवर तयार करतो, म्हणजे त्याला हे कोडं सोडवता येईल. तेवढ्यात सखी तेथे येते आणि विचारते, कान्हा हे काय आहे? सखीच्या हातात कान्हाचा ब्रश असतो. कान्हा विचार करतो, हे पाहिल्यासारखं वाटतंय. अरे हो, हा तर माझा ब्रश आहे. सखी विचारते, तू ब्रश करतोस की ब्रश चावतोस? काय ब्रशची अवस्था करून ठेवली आहे? कान्हा म्हणतो, तुम्हाला खरं सांगायचं ना तर मला ब्रश ही संकल्पनाच आवडत नाही. मला आहे ना ब्रशपेक्षा बोटाने दात घासायला खूप आवडतं. असं मस्त एका हातामध्ये पेस्ट घ्यायची, मी नेहमी पेस्टसुद्धा थोडीशीच घेतो, आणि मस्त दुसऱ्या आपल्या हाताच्या बोटाने ब्रश करायचा, दाताला लावायची पेस्ट. वा वा, काय मजा येते, काय सांगू तुम्हाला. आणि तुमचा विश्वास पटणार नाही, हे माझ्यासाठी न सोडवलेलं कोडच आहे की ब्रशपेक्षा सुद्धा बोटाने दात जास्त स्वच्छ निघतात. थांबा, मी तुम्हाला डेमो देतो. असं म्हणून कान्हा हा सखीच्या जवळ येतो आणि सखीला म्हणतो, विचार करा की माझ्या या हातावर पेस्ट आहे आणि तुम्ही सुद्धा तुमच्या या नाजूक बोटाने तुमचे दात क्लीन करताय, किती भारी वाटेल ना. सखी म्हणते, मला आहे ना हे काही बोलायचं नाहीये, गप्प बस. आणि तू हे सगळं काय करतोय? तू काय कोडं सोडवतोय का? तर कान्हा म्हणतो, हो, मी कोडं सोडवतोय. आणि तुम्ही इंग्लिशच्या टीचर आहात ना, तुम्ही हे कोडं सोडवा, म्हणजे माझ्यापेक्षा तुम्हाला लवकर कोडं सोडवता येईल. सखी कान्हाला म्हणते, ठीक आहे, तू मला चॅलेंज करतोयस का? मी हे कोडं सोडून दाखवते, पण तुम्हाला काही हिंट तर दे. कान्हा म्हणतो, माझ्याकडे काही हिंट नाहीये, कारण हे कोडं अजून मीच सोडवलेलं नाहीये, आपण दोघे मिळून कोडं सोडूया. तर सखी म्हणते, असं कसं? तुम्हाला हिंट सुद्धा देत नाहीये आणि तुम्हाला मदत सुद्धा करणार, मग हे चॅलेंज कसं? तर कान्हा म्हणतो, ते चॅलेंज वगैरे राहू द्या, आपण दोघे मिळून हे कोडं सोडूया, म्हणजे हे कोडं सुटेल. आणि कान्हा आणि सखी हे दोघे कोडं सोडवायचा विचार करत असतात. तर हे कोडं खूप इंटरेस्टिंग असतं. याच्यामध्ये खूप नॉर्मल शब्द असतात आणि यावरून या कोड्यामध्ये टोटल 3 शब्द असतात. त्या 3ही शब्दांचे सुरुवातीचे आणि शेवटचे अक्षरं दिलेले असतात आणि यावरूनच हे कोडं सोडवायचं असतं. आणि कान्हा तसं तर कबीर देवदत्त किर्लोस्कर आहे, खूप हुशार आहे, परंतु त्याला सुद्धा हे कोडं सोडवता येत नाही आणि सखी त्याला हे कोडं सोडवण्यासाठी मदत करत असते. यामध्ये सुरुवातीला म हे अक्षर असतं, मग आ अक्षर असतं, का अक्षर असतं आणि शेवटी भा हे अक्षर असतं. मग आता हे 3 शब्द नेमके असतील तरी काय, हाच प्रश्न सखी आणि कान्हाला पडतो. आणि इकडे गौतम कुल्फीला जवळ बोलवतो आणि म्हणतो, बाळा, तू जा इथून, आता पुढचा गेम आहे ना मी खेळेल. कुल्फीला आनंद होतो, ती तेथून पळून जाते. गौतम सरकारला म्हणतो, सरकार, तुम्ही हे का करताय? मी तुमच्या विरुद्ध काहीच केलेलं नाहीये.
तर सरकार एकदम माजात म्हणते, मला माहिती आहे तू माझ्या विरुद्ध काहीच केलेलं नाही आहे, कारण तुझी तेवढी हिंमतच नाही आहे माझ्या विरोधात जाण्याची. आणि सरकार गौतमजवळ येते आणि म्हणते, कुणीतरी माझा भूतकाळ शिरू पाहतंय, माझ्या भूतकाळ डोकावण्याचा प्रयत्न करतंय आणि माझा संशय आहे की नक्कीच तो तू आहेस. म्हणून मी तुझ्या पोरीबरोबर, तुझ्या मुलीबरोबर हा गेम खेळत होते. हे ऐकून गौतम चांगलाच घाबरतो. तर इकडे कान्हा आणि सखी हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करत असतात आणि पहिला शब्द कोणता असेल हा त्यांना प्रश्न पडलेला असतो, ज्याच्यामध्ये का असणार आहे. तर सखी म्हणते, कलाकार, नक्कीच कलाकार असेल. कान्हा म्हणतो, कलाकार, पण तुम्हाला असं का वाटतंय की हा शब्द कलाकार असेल. तर सखी म्हणते, लिहून तर पहा, बाकीच्या शब्दांची जुळवणी झाली तर आपल्याला कळेल ना. आणि कान्हा तेथे कलाकार असा शब्द लिहितो आणि मग सखी दुसरा शब्द काय असेल हे शोधू लागते, कारण खाली जो आ लिहिलेला असतो त्यावरून आ र असं शोधलेलं असतं. आणि सखी म्हणते, आता एवढं तर आपला सापडलंय, आता पुढचं शोधणं हे खूप सोपं जाईल. आणि तेवढ्यात कान्हाच्या मोबाईलची बॅटरी संपते. कान्हा सखीला विचारतो, माझ्या मोबाईलची बॅटरी संपली आहे, तुमच्याकडे पॉवर बँक वगैरे आहे का. तर सखी म्हणते, पॉवर बँक तर नाही आहे, पण तुझ्या मागे जो आरसा आहे ना तेथे मी एक चार्जर ठेवलंय, त्या चार्जरला मोबाईल लाव, मोबाईल चार्ज करून घे. कान्हा हा चार्जर घ्यायला जातो आणि तेवढ्याच सखीला समजतं दुसरा शब्द तर आरसा आहे आणि ती जोरात ओरडते, सापडलं. कान्हा म्हणतो, हो हो, चार्जर सापडलंय. तर सखी म्हणते, चार्जर नाही, दुसरा शब्द सापडला आहे, हा दुसरा शब्द आहे ना आरसा असा आहे. कान्हाला सुद्धा हे पटतं आणि कान्हा दुसरा शब्द लिहितो. कान्हा म्हणतो, आता फक्त एकच शब्द राहिला आहे, हा वरचा शब्द कोणता असेल. तर सखी म्हणते, मी तुला 2 शब्द सांगितलेत, आता तू एक शब्द तरी सांग, थोडं डोकं तू सुद्धा वापर, सगळं मीच तुला सांगायचं आहे का. कान्हा म्हणतो, हो हो, करतो मी. सखी त्याला म्हणते, तुझ्याकडे फक्त 5 मिनिटं आहेत. तर कान्हा म्हणतो, नाही नाही, 5 मिनिटं खूप कमी आहे, 5 मिनिटात मला कसं जमेल, आणि काहीच कळत नाहीये, हे म आहे आणि मग भा आहे आणि आपण कलाकार लिहिलंय, मग मग एक डॉट कभा असा कोणता शब्दच नाहीये. आणि सखी सुद्धा म्हणते, हो, कदाचित ना तो शब्द चुकीचा आहे, म्हणून तो शब्द आपला सापडत नाहीये. आपण जो कलाकार हा पहिला शब्द लिहिलाय ना तो शब्दच चुकीचा असणार आहे, म्हणून आपल्याला ते कळत नाहीये. आणि मग हे दोघे कलाकारमधला पहिला क खोडून टाकतात, कारण कभा असा कोणता शब्दच नाहीये हे त्यांच्या लक्षात येतं. आणि मग क खोडल्यानंतर आता हा शब्द नेमका कोणता असणार आहे हाच प्रश्न कान्हा आणि सखीला पडतो. फ्रेंड्स, खरंच हा सीन खूप भारी आहे. सखी आणि कान्हा हे जे कोडं सोडवताय ना ते फक्त एक साधं कोडं नाहीये, तर त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं कोडं आहे. आणि या कोड्यामुळे दोघांचं आयुष्य कायमचं बदलणार आहे एवढं मात्र नक्की. आणि इकडे सरकार ही गौतमला चांगलीच धमकी देते आणि म्हणते, जर मला असं कळलं की माझ्या भूतकाळात डोकावणारा व्यक्ती तूच आहे, तर मी तुला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. गौतम चांगलाच घाबरतो, कारण गौतमला माहिती आहे सरकारच्या भूतकाळात डोकावणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून कान्हा आहे. आणि या कान्हाला मदत करणारा गौतम स्वतःच आहे. गौतमने कान्हापर्यंत एक कोडं पोहोचवलंय, जे कोडं सरकारच्या भूतकाळापर्यंत कान्हाला पोहोचवणार आहे. परंतु गौतम काहीच बोलत नाही आणि सरकार तेथून कुल्फीची एक छोटीशी बाहुली घेते आणि म्हणते, जर मला समजलं की तू माझ्या विरुद्ध वागतोय, मला डबल क्रॉस करतोय ना, तर जशी मी या छोट्याशा बाहुलीची मुंडी पिरगाली आहे असं म्हणून ती या बाहुलीची मान जोरात दाबते आणि म्हणते, जसं या बाहुलीचा गळा मी दाबलाय ना तसा तुझा गळा मी दाबेल, एवढं लक्षात ठेवायचं. गौतम चांगलाच घाबरतो आणि सरकार त्याला धमकी देऊन तेथून निघून जाते. गौतम तेथे बसतो आणि विचार करतो, कान्हा, मी माझ्या मुलीचं आयुष्य पणाला लावलंय, लवकरात लवकर ते कोडं सोडव आणि सरकारच्या सत्यापर्यंत पोहोचव, आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. म्हणजे खरंच गौतमने हे सत्य शोधून काढण्यासाठी स्वतःच्या मुलीचं आयुष्य पणाला लावलंय, कुल्फीचं आयुष्य पणाला लावलंय. जर सरकारला हे समजलं की गौतम हा आपल्या विरुद्ध कान्हाला मदत करतोय, तर सरकार या गौतमच्या कुल्फीचा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. याआधी सुद्धा सरकारने कुल्फीला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा सुद्धा गौतमची अवस्था खूप बिकट झाली होती. पण या परिस्थितीत सुद्धा
गौतम हा सरकार विरुद्ध आपलं काम सुरूच ठेवतो. तर इकडे सखी आणि कान्हाचं कोडं सोडवणं सुरूच असतं आणि आता सखी कान्हाला म्हणते, तिसरा शब्द तुला शोधायचा आहे, तुझ्याकडे फक्त 5 मिनिटं आहेत. कान्हा म्हणतो, नाही नाही, 5 मिनिटात मला काही जमणार नाही. सखीला तेवढ्यात एक मोरपीस दिसतो. सखी हा मोरपीस उचलते आणि हा मोरपीस पाहताच कान्हा म्हणतो, मोरपीस तर महाभारतात सुद्धा होता आणि महाभारतात पांडव सुद्धा होते आणि पांडवांची एक सभा होती, हो, मय सभा. आणि कान्हाला तिसरा शब्द सापडतो आणि कान्हा लगेचच्या व्हाईट बोर्डवर मय सभा हा शब्द लिहितो. पण सखीला मय सभा म्हणजे नेमकं काय हे माहीत नसतं. तर कान्हा सखीला मय सभेची गोष्ट सांगतो की पांडवांनी जेव्हा आपलं वेगळं राज्य तयार केलं होतं तेथे त्यांच्या राजवाड्यामध्ये एक मय सभा होती. म्हणजे अशी जागा होती जेथे ज्या गोष्टी दिसायच्या त्या गोष्टी अस्तित्वातच नव्हत्या आणि ज्या गोष्टी होत्या त्या दिसत नव्हत्या. सखीला काही कळतच नाही. कान्हा सांगतो, मय सभा अशी होती की जर तेथे आपल्याला पाणी दिसलं तर तेथे पाणी नसायचं आणि जेथे जमीन असली तेथे जमीन असायची. असं सगळ्यांना भ्रम व्हायचा. जी गोष्ट नजरेला दिसते ती खरोखर नसायची. आणि अशाच एका ठिकाणी दुर्योधनला वाटलं होतं की येथे जमीन आहे, पण दुर्योधन तेथे पडला कारण तेथे खरोखर पाणी होतं आणि द्रौपदी त्याच्यावर हसली होती आणि या अपमानामुळेच महाभारताचं युद्ध झालं होतं. हे सगळं ऐकून सखीला आश्चर्य वाटतं आणि सखी कान्हाला म्हणते, वा कान्हा, तुला तर सगळी कोडी सोडवता येतात आणि तुला सगळं ज्ञान आहे, पण तू माझं कोडं नाही सोडवलं, माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. कान्हा विचारतो, तुमचा कोणता प्रश्न? तर सखी म्हणते, मी तुला एक प्रश्न विचारला होता, तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही, त्या प्रश्नाचं उत्तर तू मला अजून दिलेलं नाहीये. तेवढ्यात कान्हाचा मोबाईल वाजतो आणि कान्हा आपला मोबाईल पाहतो तर त्यावर एक मेसेज आलेला असतो आणि या मेसेजमध्ये असं लिहिलं असतं, कोडं तर तू सोडवलंय, पण आता तुला त्या ठिकाणी जायचंय आणि सगळं सत्य शोधायचंय. कान्हाला प्रश्न पडतो, हा मेसेज कुणी केला असेल? मी हे कोडं सोडवलंय हे तर फक्त मला आणि सखीलाच माहिती आहे, मग या तिसऱ्या व्यक्तीला कसं समजलं? हाच प्रश्न कान्हाला पडतो आणि कान्हा लगेच फोन लावतो, परंतु फोन काही लागत नाही. सखी कान्हाला विचारते, काय कान्हा, तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, काय विचार करतोयस? आणि कान्हाला आठवतं की आजच माने त्याला प्रॉपर्टीचे पेपर दिले होते आणि सखीचे या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या घे, सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घे असं सांगितलं होतं. कान्हा याचा विचार करतो तर सखी म्हणते, ठीक आहे, जास्त विचार करू नको, तू माझ्याकडून वेळ मागून घेतलाय ना, मग तू निवांत विचार कर आणि मग मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, मी फ्रेश होऊन येते. असं म्हणून सखी तेथून जाते. कान्हाला प्रश्न पडतो, हा तर एक प्रश्न तर आहेच, त्या प्रश्नाचं उत्तर कसं द्यावं ते मला माहीत नाहीये, पण हे कोडं मी सोडवलं हे त्या माणसाला कसं कळलं? हा माणूस नेमका कोण असेल? हाच प्रश्न कान्हाला पडतो आणि कान्हा आपल्या या कोड्याकडे पाहतो, व्हाईट बोर्डकडे पाहतो आणि त्याला समजतं की कोडं तर मी सोडवलंय, पण मला जर या कोड्यातून माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर मला सरकारच्या रूममध्ये जावं लागेल आणि सरकारच्या रूममध्ये गेल्यानंतरच मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील असा विचार कान्हा करतो. आणि हे सगळं गौतम कान्हाच्या रूम बाहेर उभं राहून पाहत असतो. कान्हा आणि सखीने कोडं सोडवलं आणि कान्हाला जो मेसेज पाठवला होता हे सगळं गौतमचंच काम होतं आणि गौतम चांगलाच खुश होतो की कान्हा योग्य मार्गावर आहे. आणि मग कान्हा या व्हाईट बोर्डवर त्याने जे कोडं सोडवलेलं असतं ते सगळं डस्टरने पुसून टाकतो, म्हणजे उद्या सरकार आपल्या रूममध्ये आली तरी सरकारला काही कळायला नको. कान्हासुद्धा हुशार झालाय आणि त्याने सगळे पुरावे मिटवलेले आहेत. कान्हा आपल्या रूममधून सरकारच्या रूमकडे जायला निघतो आणि सरकारच्या रूममध्ये आतमध्ये डोकावतो. सरकार गाढ झोपलेली असते आणि आपल्या रूमला तिने काही लॉक लावलेलं नसतं. कान्हा पाहतो सरकार झोपलीये. कान्हा गुपचूप सरकारच्या रूममध्ये येतो आणि त्याची हिंमत एवढी वाढली आहे की सरकार झोपलेली असताना चक्क तो सरकारच्या रूममध्ये शोधाशोध करू लागतो. सरकारची सगळी कपाटं उघडून पाहतो, त्यानंतर सरकारचे ड्रॉवर उघडून पाहतो आणि त्याला जे हवंय ते शोधण्याचा प्रयत्न करत असतो. कान्हालाही भीती वाटत नाही की चुकून जर सरकारचा डोळा उघडला आणि सरकारने त्याला पाहिलं तर त्याचा खेळ येथेच संपणार. परंतु कान्हा हा कशाचीही तमा न बाळगता या रूममध्ये शोधाशोध करत असतो आणि तेव्हा त्याला एक वॉर्डरोब दिसतं, एक कपाट दिसतं आणि हे कपाट तो जोरात ढकलतो, परंतु या कपाटाचा आवाज येतो आणि सरकार आपली कूस बदलते.
कान्हा चांगलाच घाबरतो आणि या दोन कपाटांच्या मध्ये लपून बसतो. आत्ता त्याला कळतं हे एवढं सोपं नाही आहे आणि सरकारला जाग आली तर सरकार मला जागेवरच गोळी मारेल. मग आता सरकार कान्हाला पकडणार का? त्याला दिसणार का की हा कान्हा आपल्या रूममध्ये शोधाशोध करतोय मी झोपलेली असताना? हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच लपंडाव ही मालिका दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे आणि कान्हा सरकारचं सत्य जाणून घेण्याच्या खूप जवळ पोहोचलाय. आता त्याला लवकरच सरकार, तेजस्विनी, मनस्विनी, अदलाबदली हे सगळे सत्य कळेल यात शंका नाही. आजचा एपिसोड खूप भारी होता. कान्हा आणि सखीने जे कोडं सोडवलं ते पाहायला सुद्धा मजा आली आणि स्वतःच्या मुलीच्या जीवाची पर्वा न करता गौतम कान्हाला जी मदत करतोय ते पाहून गौतमचा सुद्धा खूप अभिमान वाटतोय. एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, कान्हा हा सरकारच्या रूममधून सुखरूप बाहेर पडेल आणि तो फक्त सुखरूप बाहेर नाही पडणार तर त्याच्या हातात असं काहीतरी लागेल ज्यामुळे कान्हाला सरकारचं सत्य लवकरच समजणार आहे. सरकारच्या सिक्रेट रूममध्ये कान्हाला चक्क सखीची खरी आई तेजस्विनीची एक जुनी डायरी सापडणार आहे. कान्हा हा किचनमध्ये येईल आणि किचनमध्ये येऊन ही डायरी वाचू लागेल. तर या डायरीच्या एका पानावर तेजस्विनीने काहीतरी लिहिलेलं असेल आणि त्यात असं लिहिलेलं असेल की खूप विचित्र परिस्थितीतून जाते. आज मला खूप मोठी गोष्ट कळून चुकली आहे, पण काय लिहू, कसं लिहू, कसं व्यक्त होऊ काहीच कळत नाहीये. मला माझ्या बहिणीपासून धोका आहे. तेजस्विनी कामत असं या कागदावर लिहिलेलं असेल, या डायरीत लिहिलेलं असेल आणि हे वाचून कान्हाच्या पायाखालची जमीनच सरकणार. आता यामध्ये मनस्विनी, तेजस्विनी हे काही सत्य लिहिलेलं नाहीये, पण कमीत कमी कान्हाला एवढं तरी कळलंय की तेजस्विनी कामतला एक बहीण होती आणि या बहिणीपासून तिला धोका होता. मग एवढं समजल्यानंतर कान्हाला हे सत्य कळायला जास्त दिवस लागणार नाहीये की तेजस्विनी कामतची बहीण मनस्विनी होती आणि या दोघी सख्या जुळ्या बहिणी होत्या. आणि ज्या दिवशी कान्हाला हे सत्य समजलं त्या दिवशी त्याला सरकारची सगळी शाळा समजेल यात शंका नाही. कान्हा ही डायरी वाचत असताना सरकार तेथे येईल आणि सरकारला पाहून कान्हा चांगलाच घाबरणार आणि ही तेजस्विनीची डायरी तो लपून ठेवून देईल. सरकार ही त्याच्याजवळ येणार, चक्क हातात चाकू घेणार आणि कान्हाला चाकू देऊन, चाकू दाखवून म्हणेल, तू मला डबल क्रॉस करण्याचा प्रयत्न करतोय, माझ्यापासून काहीतरी लपवतोय, त्यामुळे तू माझ्यापासून जे काही लपवतोय ना ते मला दाखव, नाहीतर मी तुझा जीव घेईल. आणि हे ऐकून कान्हा चांगलाच घाबरणार. मग आता कान्हा सरकारला घाबरून तेजस्विनीची ही डायरी सरकारला दाखवणार का? आणि जर त्याने ही डायरी सरकारला दाखवली तर सरकारला समजेल की कान्हा माझ्या रूममध्ये आला होता आणि शोधाशोध करत होता. तेवढ्यात सखी तेथे येईल आणि सखी सुद्धा चांगलीच घाबरणार की सरकार चक्क कान्हाला चाकू दाखवते. मग सखी आल्यामुळेच कान्हा वाचणार का? कारण सखी समोर सरकार कान्हाला काही बोलू शकत नाही, धमकी सुद्धा देऊ शकत नाही. त्यामुळे कदाचित कान्हाचा जीव जो वाचणार आहे ना तो सखीमुळेच वाचणार आहे, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, खरंच कान्हा आणि सरकारची ही जुगलबंदी पाहायला खूप मजा येते. तर तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.